जय जय रघुवीर समर्थ। सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे। कवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मनाचे श्लोक क्रमांक 49 आज आपण पाहणार आहोत। सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे। सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम। मागच्या दोन्ही श्लोकातून आपल्याला कर्म, उपासना आणि ज्ञान ह्याचा उपदेश मानवी मनाला केलेला आहे। आता तो उपदेश करत असताना अनेकांना कर्म काय करायचं, उपासना कशी करायची, त्यातून ज्ञानमार्ग कसा आपल्याला सापडणार आहे, त्यासाठी कर्म कसं करायचं हे मागील श्लोकामधून आपल्याला सांगितलेले की सदा देव काळजी झिजे देह त्याचा, अशा प्रकारचा आपला देह झिजवायचा आहे तो त्याच्यासाठी। पुढे काय सांगितलं आहे, सदा बोलण्या सारखे चालत आहे, बोले तसा चाले त्याची वंदावी पावले आहे। एक सुंदर वचन आहे। तो जसा बोलतो तसं वर्तन करतो, सदा बोलण्यासारखे चालत आहे। याच्यामध्ये लपलेला अर्थ काय आहे, मी बोलण्याच्या कृतीच्या आधी माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे। परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी आणि वगे तो उच्चारला गेलेला आहे, म्हणून मी बोलतो आहे की मी देवाचं भजन करेन, मी देवाचं नामस्मरण करेन, सद्गुरूंनी सांगितलेलं वचन रोज सांगितल्याप्रमाणे कर्म करेल, हा गूढ अर्थ लपलेला आहे। म्हणून मी आधी चिंतन करतो, मग मनन करतो, मग निधिध्यास घेतो त्याचा, आणि मग कृती करण्यासाठी माझ्या वाणीला झिजवतो, माझ्या वाणीला वापरतो। सदा बोलण्यासारखे चालत आहे, म्हणून माझ्या वाणीला तसं झिजवल्यामुळे, माझ्या वाणीला तशी चालना दिल्यामुळे माझ्या शरीराला चिकटलेले पंच ज्ञानेंद्रिय, माझ्या शरीराला चिकटलेल्या 5 कर्मेंद्रियांमार्फत जगण्याचा व्यापार फक्त सदा देव काळजी जे देह ज्याचा यासाठी करण्यासाठी मी प्रेरित होतो, असा त्या मागचा अर्थ आहे। सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे। अनेक प्रकारचे पंथ आहेत, अनेक प्रकारचे धर्म आहेत, अनेक प्रकारचे देव आहेत, देवता आहेत। काही लगेच प्रसन्न होणारे आहेत, काही कठीण कर्म केल्याने प्रसन्न होतात, पण या सगळ्या देवांचा जो देव आहे हे सगळे ढाकले देव आहेत। आणि थोरला देव म्हणजे तो राम, समर्थाचा राम, त्यालाच सर्वसाधू संतांनी आत्माराम म्हणून ओळखलेला आहे। समर्थांनी त्याची ओळख फक्त राम म्हणून करून दिलेली नाही, आपल्याला आत्माराम म्हणून करून दिलेली आहे, जो सगळ्यांच्या अंतर्यामी आहे। अनेकी सदा एक देवासी आहे, ही त्याचीच सर्व रूप आहेत। सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जनी जाणता भक्त होऊनी राहे, गुणी प्रीती राखे प्रभू साधना। गुणी या चरणामधून समर्थांनी मागच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितले, गुणी म्हणजे कोण, सगुण आणि निर्गुण। निर्गुण पाविजे निर्धारे, सगुणाची आधारे। या ठिकाणी म्हणते सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा। आम्ही अनेक प्रकारचे भ्रम जगत असताना पाळत असतो। काही वर्ष मारुतीची उपासना केली, काही वर्ष जगदंबेची उपासना केली, काही वर्ष पार्वती मातेची उपासना केली, काही वर्ष काळभैरवाची उपासना केली, काही वर्ष अनेक देवदेवता आहेत उपासना केली। त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या आणि सगळं आयुष्य गोळाबेरीज केल्यानंतर शेवटच्या क्षणी आठवतं मी काय कमावलं, काहीच नाही। मी काय गमावलं, बरंच काही गमावलेलं आहे। काय गमावलं आहे, मला सद्गुरूंनी सांगितलं की सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा। अरे सगळे भ्रम आहेत, या सगळ्यांना उपासना करत बसशील तर तुझं आयुष्य तुला कमी पडेल, म्हणून कोणातरी एकाची उपासना कर आणि सगुण उपासनेच्या आधाराने त्या निर्गुणाकडे जा। सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, म्हणजे एकाचाच ध्यासदार। अनेकी सदा एक देवासी पाहे। आता ते एका देवाला पाहिल्यानंतर काय करायचं आहे, त्याचं सगुण रूप आठवायचं आहे।
जसं की महादेव आहे, तमोगुणांचे स्वामी आहे. कोणी म्हणतं की ते यमदेवांचे सुद्धा स्वामी आहेत. असू द्या. राम आहे, हनुमान आहे, पार्वती आहे, जगदंबा आहे, रेणुका माता आहे, दुर्गा माता आहे, अंबा माता आहे, जगदंबा माता आहे. अनेक प्रकारची रूपं त्यांनी घेतलेली आहेत. राधा आहे, कृष्ण आहे, परशुराम आहे की नाही? अनेक प्रकारची रूपं आहेत. या सर्व रूपांमध्ये त्याचं जे सगुण रूप तुम्हाला भावतं, आवडतं, मनाला संतुष्ट करतं, त्या एका रूपाद्वारे तुम्ही त्या आत्मारामापर्यंत पोचायचं आहे. कारण त्या एका रूपामध्ये त्या आत्मारामाला शोधायचं आहे, त्या आत्मारामाला भजायचं आहे. सगुणी भजे लेश नाही ब्रह्माता, बाकी सगळे भजायचे नाही असं नाही. परंतु या सगळ्या देवांचा अर्थ काय आहे की त्या आत्मारामाने अनेक रूप धारण केलेत. जसं वर्गामध्ये अनेक विद्यार्थी बसलेले असतात आणि शिक्षक एकच विषय सगळ्यांना शिकवत असतो, पायथागोरसचा सिद्धांत. a² + b² = ab². जे पण काय असेल आणि एक त्रिकोण काढतात काटकोनातला, ए बी आणि सी. पण हा सिद्धांत पाठ होतो, तो कृतीत कसा उतरायचा हे काही जणांना कळतं. कारण त्यांनी त्या पायथागोरसच्या सिद्धांताकडे बघितलेलं आहे, पायथागोरसकडे नाही बघितलं आहे. पायथागोरस हा शास्त्रज्ञ, त्यांनी गणितामध्ये एक सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताकडे बघितला आणि त्या सिद्धांताचा ध्यास घेतला की ह्याच्यात काय सांगितलं आहे हे मला कळलं, आता हे कृतीत कसं उतरायचं याचा ध्यास घेतला आणि कृतीत उतरल्यामुळे त्याच्या हातून मोठे मोठे कर्म घडत गेले. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीकृष्णांचं उदाहरण घेऊया. त्यांनी काय केलं आहे? कंसाचा वध केला आहे. महाभारतामध्ये अनेकांचं पारिपत्य केलं, परंतु न धरी शस्त्र करी हाती परी युक्ती सांगेल गोष्टीच्या 4. अशा प्रकारे पांडवांना मदत केलेली आहे. लाक्षागृहातून पांडवांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे. अनेक प्रकारची रणनीती, राजकीय, सामाजिक, आर्थिक संकटातून आपल्या भक्तांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. कारण त्या भक्तांनी एकालाच भजलेलं आहे. कलियुगाच्या वेळेस अर्जुनाला राम माहीत नव्हता का? माहीत होता. दुर्योधनाला राम माहीत नव्हता का? माहीत होता. पण त्यांनी कोणाला भजलं? त्यांनी बलरामाला, श्रीकृष्णाचा मोठा भाऊ. परंतु ऐन युद्धाच्या वेळेस श्रीकृष्णाने कूटनीतीने बलरामाकडून हत्या घडवली आणि त्याला पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी 18 दिवस पाठवून दिलं. 18 वेळा तुला पृथ्वी प्रदक्षिणा करायला लागेल, तेव्हा तुझ्या हत्येचं पापक्षालन होईल. आणि त्या 18 दिवसामध्ये संपूर्ण महाभारतामध्ये सर्व दुष्टांचा संहार पांडवांमार्फत श्रीकृष्णांनी करून घेतला. त्यामध्ये दुर्योधन सुद्धा आला, त्याचा उद्धार नाही झाला. कारण तमोगुण त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला होता आणि तमोगुणाचा जो मुख्य अहंकार आहे तो चरमसीमाला पोचलेला होता. जरी तो बलरामाचा भक्त असला, बलरामाचा शिष्य असला, आवडता, तरीसुद्धा बलरामसुद्धा त्याला या संकटातून दूर करू शकले नाही. कारण त्याने अनेकी सदा एक देवासी पाहिली असं केलं नाही. असो, समर्थांना काय सांगायचं आहे? हेच सांगायचं आहे की अशा अनेक प्रकारच्या उदाहरणामधून आपल्याला दिसतं, कळतं आणि त्यातला जो मुख्य मॉरल ऑफ द स्टोरी ज्याला म्हणतात मराठीमध्ये, ते जाणून ते कृतीत उतरायचं असतं. व्यक्तिपूजा महत्त्वाची नाही आहे, तत्त्वपूजा महत्त्वाची आहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. तुझ्या मनामध्ये असलेले अनेक प्रकारचे भ्रम हे तू पाळलेले नाही आहेस, तुझ्या आजूबाजूच्या नातेवाईकांनी तुझ्यावरती ते लादले आहेत आणि तेच भ्रम आहेत, तेच सत्य आहे असं तू मानून बसल्यामुळे तुझ्याच्यानी सगुणाची पण पूजा होत नाही, त्यामुळे निर्गुणसुद्धा तुला प्राप्त होत नाही. आणि म्हणून सगुणाची भजन
नीटपणे कर. अनेक देवांमध्ये एकाच देवाला धर आणि त्या एकाच देवाला धरून त्याचं भजनामध्ये तल्लीन होऊन जा. म्हणजेच त्या देवाने त्याच्या जन्मापासून ते त्याच्या देहत्यागापर्यंत किंवा अवतार संपेपर्यंत जे जे प्रकारे शरीर झिजवलं आहे त्या प्रकारे एखादा गुण तुझ्यामध्ये विकसित करावा. म्हणजेच तू त्याचा भक्त म्हणून सिद्ध होशील. म्हणून म्हटलं की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्या सर्वोत्तमाचं भक्त व्हायचं आहे, त्याचं दास व्हायचं आहे. तर दास होण्यासाठी आमच्यामध्ये सेवक धर्म पहिल्यांदा आला पाहिजे. आणि सेवक या धर्माचं खूप मोठं व्याप्ती आहे. आपल्या मालकाकडून म्हणजे माझा जो मालक आहे आत्माराम, त्याने जे जे पण काही करण्यासाठी मला हा देह दिलेला आहे, याला 5 ज्ञानेंद्रिय लावली आहेत, 5 कर्मेंद्रिय लावलेली आहेत आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मन सगळ्यात खालच्या पातळीवर येऊन मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि अहंकार इथपासून ते खालती 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 आलेले आणि मन या स्तरावरती येऊन आम्हाला कर्म स्वातंत्र्य देऊन टाकलेलं आहे. म्हणून म्हटलंय की गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. मागच्या श्लोकामध्ये म्हटलंय आम्हाला तो क्रम साधायचा आहे. तेव्हाच आम्ही जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणून जनी जाणता भक्त होऊन राहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे सिद्ध होईल. जय जय रघुवीर समर्थ.